जवळपास 650च्या वर त्यांनी लेक्चर्स आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत अशा अविनाश भास्कर चाटे सरांना मी आता स्टेजवर आमंत्रित करते. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात अँड विथ अ स्टँडिंग ओवेशन आपण त्यांचं स्वागत करूया. उभं राहून आपण अविनाश चाटे सरांना स्टेजवर वेलकम करणार आहोत. अविनाश भास्कर चाटे. बचपन में जब भी ठोकर लगती तो माँ कहती अगला कदम ध्यान से, ध्यान हमेशा अगले कदम पे होना चाहिए. गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमेन. इथं मोटिवेशनल सेमिनार होणार आहे. मोटिवेशन इज इक्वल टू एनर्जी. गुड इव्हनिंग. ठीक आहे, आता ठीक आहे. विनिंग एज पुस्तकाचं लॉन्चिंग केलं. पुस्तकाबद्दल सांगायचं असेल तर 13 टूल्स त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. 13 टूल्स त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत जे आपण जर लाईफमध्ये इम्प्लिमेंट केले तर सक्सेस पासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला. आज सेशनमध्ये विनिंग एज पुस्तकामधूनच काही कंटेंट मी घेतलाय, काही कॉन्सेप्ट मी घेतलेत आणि आज तुम्हाला इथे मी ते कॉन्सेप्ट देऊन जाणार आहे. त्या सक्सेसची चावी मी तुम्हाला देऊन जाणार आहे. पण एक त्यामध्ये छोटीशी कंडिशन असेल. पुढचा 1 तास मी घेणार आहे आणि छोटीशी कंडिशन अशी असणार आहे की सेशन पुढचा 1 तास हा चांगल्या पद्धतीचा इन्फॉर्मेटिव्ह आणि जबरदस्त होईल याची मी गॅरंटी घेतो. पण त्याच्यासाठी एक कंडिशन अशी आहे की तुमच्याकडून मला इंटरॅक्शन लागेल, तुमच्याकडून मला रिस्पॉन्स लागेल. तुमच्याकडून जर रिस्पॉन्स नसेल तर मी इतकं तुम्हाला 1 तास बोर करेल की लाईफमध्ये तुम्ही कुठल्या सेशनला जाणार नाहीत, ही पण गॅरंटी मी घेतो. सगळ्यात आधी एक तुम्हाला मी समोर एक मॅप दाखवलेला आहे. एक नकाशा आहे, मॅप आहे. कुठल्या देशाचा आहे कोणी सांगेल का? येस, इस्रायलचा हा मॅप आहे. राईट. इस्रायल हा देश आहे. ट्रुली फॅसिनेटेड विथ द नेशन इस्रायल. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये इन्स्पिरेशन आहे. लोकांमध्ये आहे, तिथल्या कल्चरमध्ये आहे, त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे, मिलिटरीमध्ये आहे, इरिगेशनमध्ये आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मोटिवेशन आहे. एवढंच नसून त्या मॅपमध्ये सुद्धा एक मोठं मोटिवेशन दडलेलं आहे. मोटिवेशन काय आहे? इस्रायलच्या नकाशावरती तुम्हाला एक पार्ट दिसतोय डेड सी नावाचा, ज्याला मराठीमध्ये मृत समुद्र असं म्हणतात. 8वी मध्ये जर चांगला अभ्यास केला असेल तर मृत समुद्र नावाचा जो प्रश्न आहे तो मला वाटतं 8 मार्काला यायचा. तर मृत समुद्र हे तुम्हाला इस्रायलच्या नकाशावरती दिसतंय. त्याच पद्धतीने वरती एक सी ऑफ गॅलिली नावाचा एरिया तुम्हाला दिसतोय. 2 गोष्टी मी ते सांगतो, थोडंसं कम्पेअर करा, थोडंसं कोरिलेट करा. मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. डेड सी म्हणजे मी म्हटलं मृत समुद्र आहे. मृत समुद्र म्हणजे काय की जिथे कुठल्याच प्रकारचे जीवजंतू तुम्हाला आढळणार नाहीत आणि पूर्ण भ्रकास प्रकारचं तिथे वातावरण आहे. त्याला आपण मृत समुद्र असं म्हणतो. तिकडे टुरिस्ट जातात इस्रायलला, डेड सी मध्ये फोटोज घेतात. कारण तिथे तुम्ही विचार जरी केला सुसाईड करायचा तरी तुम्ही करू शकत नाही. कारण तिथली जी पाण्याची जी सॅलिनिटी आहे, इतकं जास्त खारं पाणी आहे तिथे की तुम्ही तिथे मरायचा जरी प्रयत्न केला तरी मरू शकत नाही. तर तिकडे लोक जातात, तिकडे त्या पाण्यावरती तरंगतात, पुस्तकं वाचतात, फोटो घेतात, येतात. आणि त्याच पद्धतीने वरती इस्रायलच्या नदन पार्ट्समध्ये तुम्हाला सी ऑफ गॅलिली दिसतंय. सी ऑफ गॅलिली काय? सी ऑफ गॅलिली एक साधारण प्रकारचं पाणी जे आपण सगळ्या लेक्समध्ये बघतो, सीजमध्ये बघतो, जिथे मासे आहेत, जीवजंतू आहेत, सगळ्या प्रकारचं प्रशस्त प्रकारचं वातावरण आहे. तुम्ही मला सेशन मध्ये इस्रायल, डेड सी, सी ऑफ गॅलिली मध्ये म्हणजे काय मोटिवेशनचा काय संबंध आहे? एक गोष्ट त्या दोघांमध्ये कॉमन आहे. सी ऑफ गॅलिली आणि डेड सीला एक गोष्ट मिळवती, ती म्हणजे रिव्हर जॉर्डन. रिव्हर जॉर्डन नावाची नदी जी डेड सीला पण पाणी देते, सी ऑफ गॅलिलीला पण पाणी देते. समान प्रकारचं पाणी असताना सुद्धा 2 कंडिशन कशा विपरीत आहेत, अपोजिट आहेत, कशा डिफरंट आहेत. पाणी तेच रिव्हर जॉर्डनचं एका ठिकाणी भकास वातावरण आहे, एका प्रकारे प्रसन्न वातावरण आहे. त्याच पद्धतीने इथे सगळे बसलेले स्टुडंट्स आहेत, ह्या लातूरमध्ये असतील, महाराष्ट्रामध्ये असतील, भारतामध्ये असतील, जगामध्ये असतील. मला असं वाटतं की प्रत्येकाला देवाने समान प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज दिलेल्या आहेत आणि समान प्रकारचे चान्सेस आपल्याला मिळतात.
आपण त्याला कसं आपल्या लाईफला आपण मोल्ड करतो ते फार इम्पॉर्टंट आहे. सेशन मी तुम्हाला सांगितलं, पुढचा 1 तासाचं सेशन हा मी काही तुम्हाला टूल्स देणार आहे. आणि जर तुम्ही स्टॅग्नंट जर झालात, म्हणजे अशी जर मेंटॅलिटी घेऊन बसलात की यार मला सगळं माहिती आहे, मी खूप शहाणा आहे, हा कोण अविनाश चाटे मला सांगणार, अशा प्रकारची जर मेंटॅलिटी असेल तर नुकसान तुमचं, तुम्ही स्टॅग्नंट होणार, डेड सी होणार. लर्निंग शुड नेव्हर स्टॉप. म्हणजे आपण जोपर्यंत जीवित आहोत तोपर्यंत लर्निंग आपल्या थांबल्या नाही पाहिजे. आणि म्हणून मी सगळ्यात आधी पहिली सूचना देतो की तुम्हाला सी ऑफ गॅलिली इतिहास बनायचंय, प्रसन्न व्हायचंय, फ्लरिश व्हायचंय, सक्सेसफुल जर व्हायचं असेल ना, तर लर्निंग ही आज इथून घेतलीच पाहिजे. तर सगळे रेडी आहे तिथे लर्निंग घ्यायला. मला बरेचदा प्रश्न विचारले जातात की सर टेक्नॉलॉजी एवढी बदलतीये, काय एवढा बदलतोय, एक्झॅक्टली आम्ही काय केलं पाहिजे. मी आज सकाळी ऑफिसला होतो लातूरच्या, तिथे मला एक स्टुडंट भेटायला आला होता. तो मला म्हणत होता की सर खूप जास्त कन्फ्युजन आहे, मला कधी वाटतं हे करावं. मला आले तो म्हणला की सर मला बिझनेस करायचा आहे, मला लोक हँडल करायचे आहेत, मला लोक रिक्रूट करायचे आहेत, मला कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही. आणि मग मी त्याला कॉंग्रॅच्युलेट केलं, त्याला चांगलं सांगितलं. आणि बरोबर 10 मिनिटाने, बघा त्याचा प्रश्न काय होता, 10 मिनिटाने तो म्हणला की सर गेट करू का. काय म्हणलं, 15 मिनिटापूर्वी मला म्हणतोय की बिझनेस सुरू करायचा आहे आणि 15 मिनिटांनी मला म्हणतोय की परत गेट करायचं, मी करू शकतो का. लॉट ऑफ कन्फ्युजन इज देअर. बरोबर आहे कन्फ्युजन सगळ्यांमध्ये, कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन जर असेल तर बघा करिअर कसं सिलेक्ट करायचं, मी तुम्हाला एक छोट्याशा एक्झाम्पल्सने आणि छोट्याशा काही कॉन्सेप्टने मी तुम्हाला सांगतो. फ्युचरचा विचार केला पाहिजे. फ्युचरचा विचार कसा केला पाहिजे. फ्युचर बघितलं एवढं जबरदस्त टेक्नॉलॉजीने बदलतंय. सेशन चालू व्हायच्या आधी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी एक व्हिडिओ चालू होता. एवढं काळ बदलणार आहे पुढच्या 10 वर्षामध्ये. पीपल हु आर नॉट अपडेटेड विल बी आउटडेटेड. आय रिपीट, पीपल हु आर नॉट अपडेटेड विल बी आउटडेटेड. ज्या लोकांचे जॉब्स रिपीटेटिव्ह आहेत ते लोक रिप्लेस होतील रोबोट्सने. असे नाना प्रकारचे रोबोट्स आले. टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे ना की जे रिपीटेटिव्ह जॉब्स आहेत ते सगळे रिप्लेस होतील. तुम्ही बघा टेस्ला कंपनीने ड्रायव्हरलेस कार आणल्या, म्हणजे कारमध्ये ड्रायव्हर नाहीये, कार ऑटोमॅटिकली चालतीये, म्हणजे ड्रायव्हरचे जॉब्स गेले. तुम्ही बघा हाऊसकीपिंग मध्ये किती प्रकारचे वेगळे जॉब्स नवीन जात आहेत टेक्नॉलॉजी आल्यामुळे. अशा समान पद्धतीचं वातावरण 1990 साली होतं, ज्यावेळेस कम्प्युटर्स भारतामध्ये आले. असं मानलं जात होतं की कम्प्युटर्स आले म्हणजे जॉब गेले. असं होत नाही. कम्प्युटर्स आल्यानंतर जॉब्स वाढले, ई कॉमर्स वाढलं, स्किल सेट्स वाढले, लोक रिक्रूट करण्याच्या पद्धती बदलतात. त्याच पद्धतीने फ्युचरचा विचार केला पाहिजे. 10-20 वर्षाने लोक कसे असतील मार्केटमध्ये, कशा प्रकारचे टॅलेंट लागतील. मी तुम्हाला सांगतो फक्त 2 प्रकारचे लोक सस्टेन होतील. आय रिपीट, ओनली 2 टाईप ऑफ पीपल विल बी सस्टेन इन टुमॉरोज मार्केट. पहिले प्रकारचे लोक जे काहीतरी इनोव्हेट करू शकतात. पेटीएम इज अ इनोव्हेशन, फोन पे, गुगल पे, की चला काहीतरी आपण इनोव्हेट करू आपला ब्रँड. जे लोक इनोव्हेट करू शकतात, दिस पीपल विल मेक इम्पॅक्ट पुढच्या 10 वर्षामध्ये. आणि दुसऱ्या प्रकारचे लोक जे बोलू शकतात, ज्यांच्यामध्ये लिडरशिप आहे, ज्यांची कम्युनिकेशन स्टाईल चांगली आहे, जे लोकांना हँडल करू शकतात, त्याला आपण पीपल स्किल असं म्हणतो. तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आणि तुम्हाला सांगायचंही आहे की जर तुमच्यामध्ये इनोव्हेशन करण्याची ताकद असेल देन यू आर द विनर. तुम्ही सस्टेन होणार मार्केटमध्ये. आणि जर तुमच्यामध्ये पीपल स्किल असेल तरी तुम्ही इम्पॅक्ट होणार. आणि बाकी सगळ्या प्रकारचे लोक जे कॉमन स्किल सेटचे आहेत, सेम प्रकारचे स्किल सेट आहेत, ते रिप्लेस होतील रोबोट्सने. म्हणून आता अलार्म वाजलाय तर आपल्याला स्नूज बटन दाबायचं नाहीये. स्नूज बटन दाबतो ना आपण, स्नूज बटन न दाबता त्याच्या मागे आपण पळालो पाहिजे. म्हणजे EQ IQ मध्ये बोलत असताना मला हा कॉन्सेप्ट खूप जास्त तुम्हाला सांगावासा वाटतो. अप्रेंटिसशिप, म्हणजे अप्रेंटिसशिप किती लोकांना माहिती आहे. इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप किती लोक आहेत तिथे. ओके, एक 30-40% लोकांना अप्रेंटिसशिप म्हणजे काय माहिती आहे. अप्रेंटिसशिप म्हणजे आपण जे कॉलेज नंतर काही दिवस विदाऊट सॅलरी किंवा स्टायफन बेसवर काम करतो ते अप्रेंटिसशिप झालं तुमच्या जॉबचं, करिअरचं. अप्रेंटिसशिप ही आपल्या करिअरमध्ये असतेच असते, आपल्या लाईफमध्ये पण असते. तुम्ही करिअर संपल्यानंतर गडबड करू नका. तुम्ही करिअरच्या शेवटी 3ऱ्या-4थ्या वर्षाला आहात तर लर्निंगवरती फोकस करा. पेन प्लस रिफ्लेक्शन इज सक्सेस. आपल्याला त्रास नको आहे, आपल्याला शिकायचं नाही आहे काहीतरी नवीन, आणि आपल्याला वाटतं की सगळं आपल्याला रेडीमेड मिळालं पाहिजे. इन दॅट वे यू विल नॉट सस्टेन. अप्रेंटिसशिप इज द की. म्हणजे पुढचे 10 वर्ष हे शिकण्याचे असं जर ठरवलं ना तर मी तुम्हाला सांगतो की यू विल बी मास्टर्स. कारण कंपनीज जसे की ओला, फ्लिपकार्ट अशा कंपनीज ज्या इमर्ज झाल्यात ना, ह्या कंपनीजचे जे ओनर आहेत
जर तुम्ही बघितलं तर हे आधी फ्लिपकार्टचे ओनर आधी ॲमेझॉनमध्ये काम करायचे. ओलाचे जे ओनर्स आहेत ते आधी उबरमध्ये काम करायचे. डिरेक्टली जाऊन त्यांनी काही सुरू नाही केलं, त्यांनी अप्रेंटिसशिप केली आधी. अप्रेंटिसशिप म्हणजे तुम्ही लर्निंगवरती फोकस करा. बिकॉज असं म्हटलं जातं की सक्सेसफुल तुम्ही होणार असाल ना तर त्याला 10 years ऑफ सायलन्स असतं. 10 वर्ष तुम्हाला सतत मेहनत करायची असते, 10 वर्ष तुम्हाला कॉन्स्टंटली मेहनत करायची असते. देन यू बिकम लिजंड ऑर यू बिकम सक्सेसफुल. ते सांगत असताना ही छोटीशी स्टोरी मला तुम्हाला सांगावीशी वाटते. खूप जुनी स्टोरी आहे पण खूप सुंदर स्टोरी आहे. एक मूर्तिकार असतो आणि तो मूर्ती बनवण्यामध्ये खूप जास्त काय म्हणतो आपण त्याला स्किलफुल असतो आणि खूप हुशार असतो. लोक त्याच्याकडे येतात, मूर्तीसाठी ऑर्डर देतात आणि मूर्ती घेऊन जात असतात. एक सुंदरशी त्याला अशी ऑर्डर येते, गणपती गणेशाची एक मूर्ती बनवण्याची त्याला ऑर्डर येते. एक मंदिर होणार असतं एका गावामध्ये आणि त्या मंदिरासाठी गणेशाची मूर्तीची ऑर्डर त्या मूर्तिकाराला येते. मूर्तिकार बडा खुश हो जाता आहे आणि मूर्तिकार जंगलामध्ये जाऊन 2 मोठे दगड घेऊन येतो. दगड कशासाठी? मूर्ती बनवण्यासाठी. आणि ते दगड घेऊन आल्यानंतर तो पहिला दगड घेतो आणि हातोडा आणि चैनीने घाव करायला लागतो. 1 घाव करतो, 2 घाव करतो, 3-4 घाव नंतर त्या दगडामधून आवाज येते, स्टॉप इट्स पेनिंग. काय आवाज येते? स्टॉप इट्स पेनिंग. दर्द हो रहा है भाई, बस कर. मग मूर्तिकार म्हणतो की दर्द तो होगा, थोडासा तुला त्रास होईल, पण मी तुला डेव्हलप करतोय, मी तुला ट्रान्सफॉर्म करतोय, थोडेसे कष्ट झेल. मग परत तो पहिला घाव मारतो, दुसरा घाव मारतो, 3-4 घाव के बाद परत एकदा दगडातून आवाज येतो की स्टॉप इट्स पेनिंग, आय डोंट वॉन्ट टू गेट ट्रान्सफॉर्म. मूर्तिकार चिडतो, मी म्हणतो आणि काय दगड, आजकालचे दगड ठेवतो साईडला, दुसरा दगड घेतो. 2 दगड आणलेले असतात. आता दुसऱ्या दगडावरती परत घाव करायला सुरू करतो. पहिला घाव, दुसरा घाव, तिसरा घाव आणि चकित होतो, दगडातून आवाजच येत नाही. दगडातून आवाज येत नाही. मग मूर्तिकार म्हणतो, इज इट पेनिंग, दर्द हो रहा है तुझे? मग त्या दगडातून आवाज येते की येस इट्स पेनिंग बट चलने दो, दर्द तो होगा क्योंकि मुझे कुछ बड़ा बनना है, मुझे सक्सेसफुल बनना है. अशा पद्धतीने तो घाव करत राहतो त्या चैनीवरती आणि काही दिवसांनंतर ती मूर्ती, तो दगड मी असं म्हणेल, ती एका सुंदरशा मूर्तीमध्ये ट्रान्सफॉर्म होते. आणि ट्रान्सफॉर्म झाल्यानंतर मूर्तिकार आपल्या क्लायंटला फोन करतो, कस्टमरला, ज्यांनी मूर्ती तिथे बनवायला टाकलेली असते. आणि तो म्हणतो की सर तुमची मूर्ती झालेली आहे, तुम्ही ती घेऊन जा. आता मूर्तिकार येतो, कस्टमर येतो मूर्तिकाराकडे आणि तू मूर्ती बघतो, खुश होऊन जातो, त्याला टिप पण देतो आणि म्हणतो आता मी मूर्ती घेऊन चाललोय. मूर्ती हातामध्ये घेतो आणि हातामध्ये घेऊन जात असताना अचानकपणे पाठीमागे बघतो तर त्याची नजर एक छोट्याशा दगडावरती जाते. तो मूर्तिकाराला विचारतो की हा दगड मी घेऊन जाऊ का? आता मूर्तिकार म्हणतो की सर मूर्ती तो आपकी बन गई है, हे दगड घेऊन तुम्ही काय करणार? जाना है तो लेके जाओ, मेरे भी कुछ काम का नहीं है. तो म्हणतो हा घेऊन जातो ना, कारण की मी मंदिर बनवणार आहे, ही मूर्ती मी तिथं ठेवणार आहे, नारळ फोडायला काही लागेल की नाही? नारळ फोडायला काही दगड लागतील की नाही बाहेर? मग अशा पद्धतीने ते दोन्ही दगड घेऊन जातो, मंदिर बनवतो. मंदिरामध्ये एक छानशी मूर्ती ठेवतो, समोर तो जो दगड असतो त्याला ठेवतो आणि लोक येत असतात, दर्शन घेत असतात, नारळ फोडत असतात, त्याच्यावरती जय गणेशाय नमः म्हणून धडाधड फोडत असतात. त्याला मस्त त्याचं रोज म्हणजे कळलं तुम्हाला आहे ना, रोज दगड घेऊन जोरदार त्याचं चालू असतं सगळं मारामारी. आणि काही दिवसांनंतर हा दगड बिचारा निराश असतो, ज्यावरती हे नारळाचे बोंबार्डमेंट्स होत आहेत आणि तिकडे मूर्ती मस्त हसतीये, प्रसन्न आहे. हा दगड खालून बघतो मूर्तीकडे आणि म्हणतो यार तुझी लाईफ तर एवढी जबरदस्त आहे, लोक येतात, दर्शन करतात, प्रसाद ठेवतात, फुलं ठेवतात, माझं आयुष्य बघ मी किती त्रासामध्ये आहे, मी किती बघा डिप्रेशनमध्ये आहे मी. आणि ती मूर्ती सुंदर पद्धतीचं उत्तर देते त्या दगडाला. ती म्हणते की जर पहले दर्द झेल लिया होता तो ये नौबत नहीं आती बेटा, पहले अगर दर्द झेल लिया होता तो ये नौबत नहीं आती. आणि आज तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की 10 years ऑफ सायलन्स हे तुमच्या डायरीवरती कुठेतरी टिपून ठेवा आणि तिथे नोट करून ठेवा की 10 वर्ष मी फक्त शिकण्यासाठी घालेल. शिकण्यासाठी म्हणजे कॉलेज करत बसू नका 10 वर्ष, कॉलेजमधून बाहेर पडा, जॉब करा, पण जॉबला अप्रेंटिसशिप म्हणून बघा. नाही तर कोणी 8,000 रुपयाच्या जॉबला लागलं, 2 महिन्यानंतर कोणीतरी म्हणतं ये मी 9,000 देतो. प्रोफाईल बघायची नाही, काही नाही, हे जॉब इकडून उठायचं आणि दुसऱ्या जॉबला जायचं, तिथे 9,000, परत 6 महिन्यानंतर कोणतरी ऑफर देतं ये बेटा मी तेरे को 10,000 रुपये देता हूँ.
आणि असं करत करत 2-3 वर्षाने काय होतं, असं कळतं की मी इंजिनियर होतो पण मी आता कुठेतरी सेल्समॅनची नोकरी करतोय. तर त्या क्षणिक सुखाच्या मागे न जाता यू नीड टू फोकस ऑन युअर कोर स्किल्स, युअर कोर एक्सपर्टीज अँड फोकस ओनली 2 टाईप ऑफ पीपल विल सस्टेन इन द मार्केट. आता कधीही आपण बघतो की कुठलंही करिअर सुरू करायच्या आधी सकाळचंच उदाहरण देतो, एक स्टुडंट माझा सकाळी जो आला होता तो खूप जास्त कन्फ्यूज होता. बिचारा विचारच होता मी काय करू, हे करू ते करू, त्याला काही कळत नव्हतं. आणि मला माहिती सगळे मित्रमंडळी माझे अशाच पद्धतीचं कन्फ्युजन सगळ्यांमध्ये असतं, इव्हन माझ्याही मनामध्ये होतं. मी त्याला एकच गोष्ट सांगितली की बाबा GPS जेव्हा तू वापरतोस त्यावेळेस तू GPS ऑन केल्यानंतर काय करतोस. तो म्हणला सर मी एंड डेस्टिनेशन टाकतो, मेरे को कहाँ पहुंचना है मैं वो पहले डाल देता हूँ, उसके बाद ऑटोमेटिकली डायरेक्शंस आते हैं. तो मैंने बोला ये करियर के साथ तू करता है? बोला नहीं सर. मैंने बोला तो अभी 10 साल बाद क्या बनेगा, अभी डेस्टिनेशन डाल दे कहाँ पहुंचना है, ऑटोमेटिकली तेरे को आंसर्स मिलने लगेंगे की उस जगह पे कैसे जाना है, तिथे कसं पोहोचायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या लाईफमध्ये काही असेल तर ते गोल सेटिंग असतं. म्हणजे गोल सेटिंग आपण केलं पाहिजे, कुठे पोहोचायचं आहे आपल्याला माहीत पाहिजे. जर माहीत नसेल कुठे पोहोचायचं आहे तर लाईफमध्ये कन्फ्युजन होणार. कोणी गेट करतंय आपणही गेट करणार, कोणी MPSC करतंय आपणही MPSC करणार, कोणी बिझनेस करतंय आपणही बिझनेस करणार. आणि काही वर्षांमध्ये तुम्हाला कळणार की तुम्ही आता जिथे पोहोचलेला आहात ते पूर्णपणे चुकीच्या डेस्टिनेशनला पोहोचलेले आहात आणि यू नीड टू रिवाइज युअर लोकेशन. तर आता तुम्हाला मी सांगतो की एक गोल सेट करा. मेजॉरिटी ऑफ द पीपल डजंट हैव गोल, दे हैव ड्रीम. व्हाट इज द डिफरेंस बिटवीन गोल एंड ड्रीम? एक दिन में बहुत बड़ा आदमी बनूंगा इज नॉट अ गोल, इट्स अ ड्रीम. कब बनेगा भाई? एक दिन बनूंगा सर, इट्स नॉट अ गोल, इट्स अ ड्रीम. लेकिन मैं 10 साल बाद इस मुकाम तक पहुंचूंगा, इस पोजीशन पे पहुंचूंगा एंड दैट इज अ गोल. एक स्पेसिफिक गोल ठेवा ना. एक छोटासा मुलगा 23 वर्षाचा गोल ठेवून जर एवढ्या मोठ्या पोझिशनला जाऊ शकतो. वॉशिंग्टन DC मध्ये शिकणारा 23 वर्षाचा मुलगा स्वतःला एक पत्र लिहितो की पुढच्या 11 वर्षामध्ये आय विल बी द हायेस्ट पेड ऍक्टर इन द हॉलिवूड. नाव आहे ब्रुस ली. नाव ऐकले का ब्रुस ली? बरोबर 11 वर्षामध्ये हा मुलगा बिकम्स हायेस्ट पेड ऍक्टर इन द हॉलिवूड. दॅट इज द पॉवर ऑफ गोल सेटिंग. गोल सेटिंग करायला पाहिजे. मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये शंका आहे. गोल सेटिंग बद्दल कित्येक सेशन ऐकलेत, पण एखाद्याला जरी उठून उभा केलं गोल सेटिंग केलंय का, एकतर म्हणेल नाही किंवा म्हणेल केलंय. मग त्याला म्हणलं आण बाबा वही, कुठल्या वहीमध्ये केलंय, तर त्याला सापडणार नाही ती वही. बिकॉज आपण ते लिहत नाही. ते लिहिले पाहिजे, कुठेतरी नोंदवले पाहिजे आणि ते सारखे तुम्हाला हॅमर करत राहिले पाहिजे. दॅट इज द सायन्स बिहाइंड युअर सक्सेस. वाय वी डोंट डू व्हॉट वी से. आपण गोल सेट का करत नाही, आपण आयुष्यामध्ये काही स्पेसिफिक का सेट करत नाही. त्याचं खूप सिम्पल एक्झाम्पल आहे बघा. ह्या जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत, टाईप ऑफ पीपल A अँड टाईप ऑफ पीपल B. टाईप ऑफ पीपल A अँड टाईप ऑफ पीपल B. टाईप ऑफ पीपल A जर तुम्ही असाल मग तुम्ही बरोबर आहात. टाईप ऑफ पीपल B असाल तर ह्या जगामध्ये कोणीही तुमचं काहीही करू शकत नाही. म्हणजे चांगलं. टाईप ऑफ पीपल A कोण असतात? हे लोक ज्यावेळेस फेलियर येतं, ज्यावेळेस अपयश येतं ना, हे लोक कोणाला ब्लेम करत नाहीत, हे स्वतःला ब्लेम करतात. मी परत सांगतो, टाईप ऑफ पीपल A अँड टाईप ऑफ पीपल B. B प्रकारचे लोक आयुष्यामध्ये फेलियर येऊ द्या हे 3 गोष्टींना ब्लेम करतील. पहिली गोष्ट, कुठल्याही प्रकारचं फेलियर असेल, तो ॲक्टर असेल, पॉलिटिशियन असेल, स्टुडंट असेल, बिझनेसमॅन असेल, कोणी असेल, फेलियर आलं की हे 3 गोष्टींना ब्लेम करतात. पहिलं, हे ब्लेम करतील टाईमला. मेरा टाइम खराब चालू है, 7:30 चालू आहे, शनी शिंगणापूरला जाऊन येतो, मग माझ्या आयुष्यामध्ये सुखच सुख आहे, सक्सेसच सक्सेस असेल. पीपल ब्लेमिंग टाइम. बघा तुमच्या अवतीभोवती तुम्ही स्वतःही असाल. पीपल ब्लेमिंग टाइम. दुसरे, पीपल ब्लेम पीपल. पीपल ब्लेम पीपल म्हणजे तू माझ्यासोबत आहे म्हणून तू पनौती आहेस, तू माझ्यासोबत आहेस म्हणून माझं काही होत नाही. पीपल ब्लेम पीपल. बघा नवरा बायको असतील तर बघा, है ना, थोडं पीपल ब्लेम पीपल. आणि तिसरं, पीपल ब्लेम मार्केट. मार्केटला ब्लेम करतील. अरे मी लातूरमध्ये माझं शिक्षण झालं, मराठवाड्यात झालंय, मराठी मीडियममध्ये झालंय, मी दिल्लीला असतो तर हे केलं असतं, मी इथे असतो तर ते मार्केट. ब्लेमिंग मार्केट. एक दुकान टाकलं इथे चालतच नाही हो, मार्केट बकवास आहे. अरे तुम्हाला करता येत नाही ते सांगा ना. यू शुड ब्लेम युअर सेल्फ. एनिथिंग. ह्याला आपण म्हणतो की ऑप्टिमिस्ट आणि पेसिमिस्ट. मी तुम्हाला पुढे घेणार आहे, मला त्याच्या नंतरच आहे ते. पहिले ह्या गोष्टीवरती येतो, फिअर ऑफ फेलियरवरती, की तुम्ही सेट का करत नाही. आपण गोलबद्दल बोलत होतो. गोल तुम्ही सेट का करत नाही.
त्याचं रिझन आहे की भीती वाटते. कुछ खोने का डर, फेलियर का डर. मला एक सुंदरशी स्टोरी आठवते. आपल्या वीरेंद्र सहवाग किती लोकांना माहिती आहे? वीरेंद्र सहवागला एक मस्त इंटरव्ह्यूवरने विचारलं होतं की सर तुम्हाला सगळ्यात जास्त भीती फास्ट बॉलर्सची वाटते का स्पिनर्सची वाटते? मग वीरेंद्र सहवाग म्हणला होता की मला फास्टर्सची खूप जास्त भीती वाटते आणि सगळ्याच बॅट्समनला ऑलमोस्ट फास्टर्सची जास्त भीती वाटते. सहवाग सांगतो की आधी त्याला खूप जास्त शोएब अख्तर नावाच्या बॉलरची भीती वाटायची. शोएब अख्तर फास्टेस्ट, रावळपिंडी एक्सप्रेस, सगळ्यात फास्टेस्ट बॉलरची मला भीती वाटायची. पण मी एक दिवस विचार केला की ॲज अ बॅट्समन जर मी प्रत्येक पहिला बॉल माझ्या क्रिकेट इनिंगचा जर मी बाउंड्रीच्या पार लावला तर कदाचित ते त्याच्यावरती बॉलरवरती पण ते प्रेशर येऊ शकतं. आणि तुम्ही बघा 2011ची जी टुर्नामेंट आहे वर्ल्ड कपची, त्याच्यामध्ये सहवागचा प्रत्येक पहिला बॉल तो बाउंड्रीच्या पार लावायला बघतोय. बघितलं का मॅचेस? पहिल्या बॉलला त्याची बाउंड्री, हे म्हणजे त्याचं ते सिग्नेचरच झालं होतं. व्हॉट इज दॅट? फिअर ऑफ फेलियर. फिअर ऑफ फेलियर आल्यानंतर आपण घाबरतो आणि काहीच करत नाही. असे लोक यशस्वी होत नाहीत. जे लोक फिअर ऑफ फेलियर आल्यानंतर त्याला बी प्रिपेअर म्हणून बघतात. तयार हो जाओ, तयार हो जाओ, म्हणजे तयारी करो, फेलियर आने वाला है, असं करतात ना. जसं की सहवाग, शोएब अख्तर आने वाला है, पहली बॉल को बाउंड्री मार दो, तयार हो जाओ. आर यू गेटिंग माय पॉईंट? बी प्रिपेअर. बी प्रिपेअर हा मेसेज तो फिअर ऑफ फेलियर देत असतो. आणि ज्याही वेळेस तुम्हाला अपयशाची भीती वाटेल, फेलियरची भीती वाटेल, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की त्यामध्ये तुम्ही बी प्रिपेअर हा मेसेज शोधा आणि त्याच्या तयारीला लागा. त्याला तुम्ही काढून टाकण्याचा प्रयत्न करा. तुमच्या समोर 3 एक्झाम्पल्स आहेत. इंटरेस्टिंग वाटतात का 3 एक्झाम्पल्स? सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. वरती लिहिलंय पेसिमिस्ट वर्सेस ऑप्टिमिस्ट. ऑप्टिमिस्ट कोण आणि पेसिमिस्ट कोण? मी आताच सांगितलं, जे लोक एक्सटर्नल फोर्सेसवरती ब्लेम करतात ते असतात पेसिमिस्ट. जे लोक आपल्या स्वतःच्या प्रॉब्लेम्सवर फोकस करतात, स्वतःला ब्लेम करून स्वतःमध्ये सुधार आणतात, ते असतात ऑप्टिमिस्ट. ऑप्टिमिस्ट ते लोक असतात ज्यांना एक्सटर्नल फॅक्टर्सचा काहीही फरक पडत नाही. ते फक्त आपल्या गोलकडे लक्ष देतात आणि त्याकडे ते जात असतात. 3 एक्झाम्पल्सच्या माध्यमातून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. पहिले आहेत प्रभुराम, दुसरे आहेत बजरंगी भाईजान आणि तिसरे आहेत क्रिकेटचे द वॉल ऑफ क्रिकेट राहुल द्रविड. प्रभुराम मायथॉलॉजिकल स्टोरीजमधून येतात. बजरंगी भाईजान एक कॅरेक्टर आहे बजरंगी भाईजानच्या त्या मूवीमधलं, आणि तिसरं राहुल द्रविड. तिन्ही एक्झाम्पल्समध्ये जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली, प्रभुराम ज्या वेळेस, लक्षात घ्या, अयोध्यामध्ये एका मोठ्या घराण्यात त्यांचा जन्म झालेला आहे आणि अचानकपणे दुर्दैवी न्यूज येते, सीतामातेचं अपहरण होतं. आणि त्यावेळेस ज्यावेळेस ते शोधायला निघतात की अपहरण कोणी केलंय आणि सगळं शोधायला बघतात, बघा किती प्रॉब्लेम्स समोर आले असतील. एकतर पहिली गोष्ट लक्षात येतं की सीतामातेचं अपहरण कोणी केलंय, तर 10 तोंडाचं वरदान असलेला रावण जो लंकेमध्ये आहे. कन्याकुमारीला गेल्यानंतर त्याला कळतं की कन्याकुमारी आणि श्रीलंकेमध्ये मोठा विशाल समुद्र आहे. आणि रावणाबद्दल ऐकलं तर एकदम डेंजर, त्याची सेना वगैरे वगैरे, किती प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये. बजरंगी भाईजान चांगला प्रेमात असतो करीना कपूरच्या, बरोबर आहे, चांगली लाईफ चालू असते. अचानक ती मुन्नी येते आणि त्याच्या आयुष्याचं जे गोल आहे ते काय होतं, त्या मुन्नीला मला पाकिस्तानला नेऊन सोडायचं आहे. पाकिस्तानला नेऊन सोडत असताना बघा किती सारे प्रॉब्लेम्स आहेत समोर. एक तर इंडिया पाकिस्तानचं जमत नाही, पाकिस्तानची पोलीस आहे, आपली इंडिया पाकिस्तानची बॉर्डर आहे, कुठं तारेमधूनच जा, किती प्रॉब्लेम्स आहेत बघा. एका छोट्याशा मुलीला, जेन्युइन मुलीला बॉर्डरच्या पलीकडे नेऊन सोडायचं ध्येय तो घेतो. अफाट प्रकारचे प्रॉब्लेम्स. तिसरे राहुल द्रविडने ज्यावेळेस करिअरची सुरुवात केली होती, टेस्ट मॅचमध्ये ही वॉज सुपर, जबरदस्त प्लेयर टेस्ट मॅचमध्ये, आणि वन डेमध्ये त्याच्या एकदम ऑपोजिट त्याला 1999मध्ये वन डे क्रिकेटमधून ड्रॉप केलं गेलं. खूप जास्त टुकटुक करायचं, खेळायचंच नाही, बॉल खूप जास्त खायचा, असं त्यावेळेस आम्ही लहानपणी होतो त्यावेळेस राहुल द्रविडला असं म्हणायचे की राहुल द्रविड आला म्हणजे आता बॉल खाणार, अशी त्याची इमेज होती. टीममधून ड्रॉप केलं गेलं आणि बघा 3 प्रकारचे स्टोरीज तुमच्यासमोर, 3 एक्झाम्पल, सगळ्यांसमोर विविध प्रकारचे प्रॉब्लेम. ह्यापैकी एकानेही
परिस्थितीला ब्लेम केलं नाही. त्यांनी परिस्थितीवर मात करायचं ठरवलं आणि ऑप्टिमिस्ट बनले. ऑप्टिमिस्ट बनून त्याच्यावर मात करून त्याला संपवण्याचं ठरवलं. पहिले प्रभू राम ज्यांनी रावणाला संपवलं आणि सीतामातेला वापस घेऊन आले. बजरंगी भाईजान मुन्नीला पाकिस्तानला सोडून आले. आणि तिसरे आपले राहुल द्रविड ज्यांनी स्वतः प्रॅक्टिस केली, रनिंग बिटवीन द विकेट सुधारले, आपले स्ट्रोक सुधारे, सगळं एकदम परफेक्ट केलं आणि वन डे इंटरनॅशनलमध्ये जेव्हा सिलेक्शन झालं तर लगातार 2 सेंचुरीज मारून प्लेयर ऑफ द सिरीज बनले. दे आर ऑप्टिमिस्ट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात त्या तिघांसाठी. 3 एक्झाम्पलसाठी. काय एक्झाम्पल्स आहेत आपल्यासमोर लक्षात घ्या. इफ यू आर अ पेसिमिस्ट नेहमी म्हणतो तीन गोष्टी तो एक्सप्लेनेटरी स्टाईलमध्ये म्हणतो. समजा एखादी चुकीची घटना झाली तर पहिले तो म्हणतो की हे पर्सनल आहे, हे माझ्यासोबतच होतं नेहमी, हे माझ्यासोबतच होतं नेहमी. ऐकले तुम्ही असं लोक? दीज आर पेसिमिस्ट. दुसरं ते म्हणतात की हे परवेजिव्ह आहे, हे माझ्यासोबतच होतं आणि हे सारखं सारखं होतं, माझ्यासोबतच होतं आणि सारखं सारखं होतं. तिसरं दे से इट इज परमनंट, हे माझ्यासोबतच होतं, सारखं सारखं होतं आणि ह्याचं माझं जिंदगी अशीच जाणार आहे, माझी जिंदगी अशीच जाणार आहे, ही परमनंट आहे, इट डझंट हॅव एनी सोल्युशन. बट हु आर द ऑप्टिमिस्ट? दे से की हे टेम्पररी आहे, ह्याचं सोल्युशन आहे आणि ह्या परिस्थितीवरती मी मात करून सक्सेस मिळवू शकतो. दीज आर ऑप्टिमिस्ट. And we need to be optimists in today's world to win the world, to make the winning edge. You need to be optimist. Optimist बना, परिस्थितीवरती मात करा, जग तुमचं आहे. I was talking about Israel. इस्रायल सुद्धा परिस्थितीवर मात करायला कसं शिकलंय बघा. They are optimists. The nation totally is a optimist nation. तुम्ही म्हणाल लातूरमध्ये दुष्काळ आहे सर म्हणून आमच्याकडे शेती चांगली नाही. इस्रायल इज द नेशन. लातूरपेक्षा कमी 5 पटीने पाऊस पडतो. लातूरपेक्षा कमी 5 पटीने पाऊस पडतो. दिस नेशन हॅज टॉप इन इरिगेशन. इरिगेशनमध्ये टॉप क्लास आहेत. त्यांचं ड्रिप इरिगेशन वगैरे बघा. आपण जे आज टेक्नॉलॉजी म्हणून वापरतो त्यांनी 20 वर्षापूर्वी वापरून फेकून दिलंय. द टेक्नॉलॉजी, सी द इरिगेशन, सी द मिलिटरी. 23 वर्षाचे जे त्यांचे मिलिटरीचे जे मेजर्स आहेत, डिसिजन मेकर्स आहेत, ते 23 वर्षाचे आहेत. ते जातात आणि बिंदासपणे लढतात लोकांशी. तुम्ही ऐकलं असेल इस्रायलबद्दल. प्रत्येक फील्ड घ्या. इस्रायलमध्ये यशाची संख्या, सक्सेस रेशो हा 99.9% आहे. 99.9% काय असतं म्हणजे प्रत्येक माणूस यशस्वी आहे. स्टार्टअप नेशन त्याला म्हणतात, म्हणजे जिथे सगळ्यात जास्त बिझनेसमॅन बनतात, जिथे सगळ्यात जास्त सक्सेसफुल बनतात. आणि ह्या इस्रायलची स्टोरी जर तुम्ही लक्षात घेतली, फ्रॉम अ पेसिमिस्ट टू ऑप्टिमिस्ट, आपल्याला जो ऑप्टिमिस्ट बनायचंय तर असे एक्झाम्पल्स आपण घेतले पाहिजे. ॲडव्हर्सिटीवरती मात करून आपण ॲडव्हान्टेज त्याच्यामध्ये बघितला पाहिजे. आपल्याकडे जर पैसे नाही आहेत तर हे तुमची वाईट परिस्थिती नाही आहे, हे तुमचं ॲडव्हर्सिटी असेल ना तर त्याला कन्वर्ट करायला शिका ॲडव्हान्टेजमध्ये. त्याचा राग घ्या. माझी गरिबी आहे, तुम्हाला राग आला पाहिजे त्याचा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम गरिबीचा राग घेऊन काय करतात बघा देशामध्ये लोक. कसे लोक तुम्ही बघा इतके जबरदस्त सक्सेसफुल होतात बिकॉज दे आर ऑप्टिमिस्ट. They convert their adversity into advantage. You also need to convert this adversity into advantage. तुम्ही बघा देशाची संख्या फक्त पॉप्युलेशन जर बघितली 90 लाख आहे. आपल्या ठाण्याची मला वाटतं त्यापेक्षा जास्त असेल. माधव काय सर? ठाण्याची त्याच्यापेक्षा जास्त आहे. लँड तुम्ही बघा मुंबईपेक्षा छोटा देश आहे. आणि कंपनी बघा, गुगलचं हेडक्वार्टर तिथं, ॲपलचं हेडक्वार्टर तिथं, IBMचं तिथं. तुम्ही बघा 240 MNC कंपनीचे हेडक्वार्टर्स एका देशामध्ये तुम्हाला आढळतील. तिथे नावं तुम्हाला दिसतात. व्हॉट इज दिस? हे लोक कोण आहेत? एक्स्ट्रॉर्डिनरी नाही आहेत हे. दीज आर ओनली ऑप्टिमिस्ट. यू नीड टू अंडरस्टँड. यू नीड टू बिकम ऑप्टिमिस्ट. यू नीड टू बिकम, कॅन यू से विथ मी? वी नीड टू बिकम, वी नीड टू बिकम, आवाज नाही येते. वी नीड टू बिकम ऑप्टिमिस्ट असा आवाज आला पाहिजे. वी नीड टू बिकम परफेक्ट. आता येतो सेल्फ बिलीव्ह ह्या टॉपिकवरती. सेल्फ बिलीव्ह काय असतो? आपलं जे माइंड आहे हे कॉन्शियसली आणि सबकॉन्शियसली काम करत असतं. कसं सांगतो? छोट्याशा एक्झाम्पलमध्ये. तुम्ही सगळ्यात आधी ड्रायव्हिंग करायला शिकला, 2 व्हीलर 4 व्हीलर शिकला असाल सगळ्यांनी. 2 व्हीलरचा पहिला दिवस आठवा ज्यावेळेस तुम्ही 2 व्हीलर ड्राईव्ह करत होतात. अरे गेट पडेल आणि क्लच जास्त सुटेल माझं. आणि यू वॉज व्हेरी वरीड, कोणाला धडकतीये, काय होतंय. अँड यू वॉज इन टू द कॉन्शियस माइंड. तुम्ही एकदम कॉन्शियसली सगळं बघतायचं. आता काय, आता मोबाईल एका कानाला आणि दुसऱ्या हातात गाडी. बरोबर आहे. हाऊ दिस हॅपन्स, हाऊ दिस मॅजिक हॅपन्स, अंडरस्टँड. दिस वर्क्स ऑन द कॉन्सेप्ट ऑफ कॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड. एका काळानंतर ती गोष्ट तुमची हॅबिट बनून जाते. ती गोष्ट
त्यानंतर तुमची हॅबिट बनल्यानंतर सेल्फ बिलीव्हमध्ये कन्वर्ट होते. सेल्फ बिलीव्हचे काही उदाहरण देतो तुम्हाला लक्षात येईल. सेल्फ बिलीव्ह काय? एक ब्रिटिश ऑलिम्पिक कोच होता हॅरी अँड्रीव नावाचा. हॅरी अँड्रीव नावाचा कोच आहे. त्याने एका पेपरमध्ये स्टेटमेंट देऊन टाकलं. आला, प्रेस कॉन्फरन्स घेतली. कधी घेतली? 1903ला. प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगून टाकलं की मी या ऑलिम्पिकचा बाप आहे, मला सगळं कळतं. 1 मैल जर तुम्हाला पळायचं असेल तर 4 मिनिटं तुम्हाला लागतातच लागतात. आणि पेपरला सगळीकडे ठणठणीत न्यूज आल्या की एक मैल तुम्हाला धावायला 4 मिनिटं लागतात रे बाबा. ऑलिम्पिकचे सगळे प्लेयर्स, कोणी जोरात पळायचा प्रयत्न करायचा, दुसरा सांगायचा अरे रिलॅक्स, 4 मिनिटं तो लगता है. पण एक त्याच्यामध्ये असा डॉक्टर होता, हॅरी अँड्रू पण डॉक्टर आहे, दुसरा पण डॉक्टर होता, त्याने ऐकलंच नाही. तो म्हणला की मी काय ऐकत नाही, मला काही सेल्फ बिलीव्ह बसत नाहीये. आणि त्याने काय केलं, 1954ला 1 मैल पळण्यासाठी 3 मिनिटं 59 सेकंड्स आणि 4 मिलीसेकंड्समध्ये हा रेकॉर्ड तोडला. मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याचं सायन्स लक्षात घ्या. पहिलं स्टेटमेंट आलं 1903 साली. 1903 में पहला स्टेटमेंट आया. दूसरा रेकॉर्ड ब्रेक कब हुआ है? 1954 में. किती वर्ष लागले टोटल? 51 वर्ष लागले हा रेकॉर्ड तुटायला. बघा परत सांगतो, 1903ला यांनी स्टेटमेंट दिलं आणि 1954ला रेकॉर्ड तुटला. आणि त्यानंतर बघा रेकॉर्ड तुटण्याची झडीच लागली. प्रत्येक 6 महिन्यानंतर रेकॉर्ड तुटत गेले. 1954ला रॉजर बॅनिस्टरने तोडला, त्याच्यानंतर जॉनी लँडी, त्याच्यानंतर हेबेल, पीटर स्मेल, मिकी. बघा हे सगळे तुम्ही बघा प्रत्येक 6-6 महिन्याच्या अंतराने हे रेकॉर्ड तुटत गेले. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. 1903ला स्टेटमेंट दिलंय, 1954ला रॉजर बॅनिस्टर तोडतोय. हे प्लेयर्स त्यावेळेस कुठे होते? त्या 51 वर्षामध्ये. ते जन्मले नव्हते का? जन्मले होते, कारण त्याच्यानंतर लगेच 6-6 महिन्याने रेकॉर्ड तुटलेत. मग असं काय झालं की एकाने तोडलं म्हणून सगळे तोडायला लागले. सोप्या एक्झाम्पल मध्ये सांगतो, डबल सेंचुरी आम्ही लहान होतो, क्रिकेट बघायचो. वन डे इंटरनॅशनल 50 ओव्हरची असायची आणि डबल सेंचुरी म्हणजे नामुमकिन गोष्ट होती, होई नाही सकताय. ज्यावेळेस आम्ही ते क्रिकेटचे कार्ड पण खेळायचो त्यावेळेस सईद अनवरचं ज्यावेळेस कार्ड यायचं पाकिस्तानचं, 194 वॉज द हायेस्ट रेकॉर्ड. 194 कोणीही तोडू शकत नाही असा एक मिथ होता. बरोबर तुम्ही बघा 2963 मॅचेस पर्यंत हा रेकॉर्ड जशाच्या तसा होता. एकदा का गॉड ऑफ क्रिकेटने तोडला ग्वालियरमध्ये 2009ला, डबल सेंचुरी मार दी. उसके बाद तो झड़ी लग गई. रोहित शर्मा हर रोज आके डबल सेंचुरी मारता है कि नहीं मारता है? ऐसा क्या हो गया? वीरेंद्र सहवाग सचिन तेंडुलकरने मारला की लगेच 9 महिन्यानंतर सहवाग मारतो. सहवागचा काही जन्म झाला नव्हता का आधी? क्रिस गेल मारतो, मार्टिन गप्टिल मारतो. आज तुम्ही बघा टोटल 8 डबल, तिथे 6 लिहिले चुकले ते, 8 डबल सेंचुरीज आजवर क्रिकेटमध्ये लागलेल्या आहेत. व्हॉट हॅपन इज द सेल्फ बिलीव जिसका टूटता है ना, जो तोड़ सकता है ना, जो अपने बेंचमार्क तोड़ के नए सेट कर सकता है, वो लाइफ में कुछ भी कर सकता है. तुम्ही बेंचमार्क तुम्हाला तोडता आले पाहिजे. जर तुम्ही एका स्पेसिफिक लेवल पर्यंत तुम्हाला वाटतं की माझी लेवल ही, त्याला तोडून बघा, एवढी एनर्जी येते त्याच्यामध्ये. एक्झाम्पल्स से भरी पडी है दुनिया. बघा ली दी फॉरेस्ट त्यांनी सांगितलं 1955ला चंद्रावरती कुठलाच मनुष्य कधीच जाऊ शकत नाही. एक माणूस ऐकलं नाही, कोणाचंच ऐकलं नाही आणि आपली बॅग बिग पॅक करून 1969ला जातो, चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवतो नील आर्मस्ट्रॉंग. आता 1969 नंतर असं काय झालं की प्रत्येक वेळेस कोण ना कोणी चंद्रावरती चाललंय. आता एलॉन मस्क तर इथून रॉकेट्स काढतायत, इथे बसायचं आपण, तिकीट घ्यायचे आणि तिकडे वेकेशन करून वापस यायचं. असं काय झालं? सेल्फ बिलीव टूटा है भाई. इन्होंने नील आर्मस्ट्रॉंग ने एक बार सेल्फ बिलीव तोड़ा तो हर किसी को लगता है ये पॉसिबल है. ते तोडता तुम्हाला आले पाहिजे. लॉर्ड केल्विन 1895ला म्हणाले की हेवियर देन एअर फ्लाइंग मशीन्स आर इम्पॉसिबल. उड ही नाही सकती कोई ऐसी चीज. हवेपेक्षा वजनदार गोष्ट उडूच शकत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे राईट ब्रदर्स सायकलचे पार्ट्स काढून टाइमपास करत बसले होते, खेळत बसले होते आणि खेळता खेळता त्यांनी इन्व्हेन्शन केलं आणि बघतात तर काय एक एअरक्राफ्ट हवेमध्ये उडतंय. सेल्फ बिलीव्हचं राईट ब्रदर्स एक्झाम्पल नाहीये. त्याचं रिझन तुम्हाला सांगतो. राईट ब्रदर्सकडे रिपोर्टर्स आले आणि रिपोर्टर्सने विचारलं की राईट ब्रदर्स आपने तो एअरक्राफ्ट लॉन्च कर दिया, आता तर आम्ही ह्या जागेवरनं त्या जागेवरती उडू शकतो, जबरदस्त कमाल की आपने. आता आम्हाला सांगा की आम्ही पॅरिसवरनं आम्हाला अमेरिकेत जाण्यासाठी कधी फ्लाईट पॉसिबल होईल.
राईट ब्रदर्स एकमेकांकडे असे बघतात आणि हसतात, असे बघताय हसताय. ते म्हणताय भैया ये हमने टाइम पास के लिए बनाया है, ऐसी कोई चीज उड़ नहीं सकती हवे में, ये टाइम पास आहे. इथे ह्याच्यात जर 2 माणसं जरी बसले तर हे खाली येईल परत. त्याच्यामध्ये बोईंग नावाचे जे आपण बघतो, बोईंगचे सगळे आज एअरक्राफ्ट आहेत. बोईंगने ह्याला कमर्शियलाइज केलं. सेल्फ बिलीफ त्याने तोडला आणि त्याला कमर्शियलाइज केलं. बघा, एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड पहिले इम्पॉसिबल असते, कोणी केल्यानंतर ती पॉसिबल वाटते. फरक एवढाच आहे की ती तुम्हाला पहिले. तुमच्या समोर मी एक फोटोग्राफ लावलेला आहे. एक छोट्याशा सुंदर स्टोरीजने आपण आजचं सेशन माझं कन्क्लूड करूया. तुमच्या समोर एक फोटोग्राफ लावलेला आहे. कोणी गेस करेल हे कोण आहेत? ठीक आहे. इंडियन आहेत का चायनीज, नेपाळी वगैरे काय? येस. क्रिकेट किती लोकांना आवडतं? शक्यच नाही. सब झुटे क्रिकेटर है वो. इंडिया का क्रिकेटर इज द प्लेयर फ्रॉम नागालँड, द ओनली प्लेयर फ्रॉम नागालँड हु हॅज प्लेड IPL. नागालँडचा पहिला प्लेयर होकायतो झिमोमी नावाचा, ज्यावेळेस सिलेक्शन होतं 2009ला KKRच्या टीममध्ये, सौरव गांगुली ओनर टीममध्ये सिलेक्शन होतं आणि नागालँडमध्ये सर्वत्र दिवाळीचं वातावरण, सगळे प्रसन्न की आपला पहिला प्लेयर होकायतो टीममध्ये जाऊन खेळणार आहे. सगळे IPL सुरू झाल्यानंतर TV लावतात, टीव्हीकडे लक्ष देऊन बघतात की आता आपला होकायतो खेळणार खेळणार खेळणार. पहिली मॅच सुरू होते आणि प्लेइंग 11मध्ये होकायतोचं नाव कुठेही दिसत नाही. निराश मनाने लोक दुसरी मॅच बघतात परत एकदा, की एक होपने बघतात, आशेने बघतात की आता आपला प्लेयर खेळेल. मित्रांनो, पहिली मॅच, दुसरी मॅच, तिसरी मॅच, शेवटची मॅच IPLची आणि शेवटच्या मॅच पर्यंत होकायतो झिमोमीला शेवटच्या मॅच पर्यंत प्लेइंग 11मध्ये चान्स मिळत नाही. तो तसाच न खेळता परत एकदा आपल्या नागालँडला परततो आणि नागालँडला गेल्यानंतर तिथे काही रिपोर्टर्स त्याला येऊन भेटतात, त्याला विचारतात, होकायतो तू ह्या फेलियरला कसं बघतोयस, तू ह्या फेलियरला कसं बघतोयस? होकायतो सेज हू इज फेलियर, कम ऑन, हू इज फेलियर. मग ते पत्रकार थोडेसे असे चलबिचल होतात. ते म्हणतात की सर, नाही, आमचा म्हणण्याचा अर्थ की तुम्ही IPLमध्ये सिलेक्ट झालात आणि खेळला नाही, त्या फेलियरला कसं बघतात. बट होकायतो सेज इज व्हेरी इम्प्रेसिव्ह टू ऑल ऑफ यू माय डिअर फ्रेंड्स. होकायतो सेज की मी खेळलो जरी नसेल IPL तरी मी नागालँडचा पहिला प्लेयर आहे जो IPLमध्ये सिलेक्ट झाला आहे. आणि तुम्ही मला एक प्लेयर दाखवा नागालँडमधून जो एवढ्या मोठ्या इंटरनॅशनल लेवलला गेला आहे. काय झालं जर मी खेळलो नसेल? मी सौरव गांगुलीसोबत प्रॅक्टिस नेट शेअर केल्यात, रिकी पॉन्टिंगसोबत मी किती वेळेस जेवण केलं, त्यांच्याकडून किती सगळ्या टिप्स घेतल्यात मी, रॉबिन उत्तप्पासोबत मी नेटमध्ये प्रॅक्टिसेस केली. आणि असं सांगतो होकायतो आणि ही कंक्लूड्स, ही सेज नेवर एव्हर कम्पेअर युअर लाईफ विथ एनीवन. बट ही सेज नेवर एव्हर कम्पेअर युअर लाईफ विथ एनीवन. प्रत्येकाचा DNA वेगळा आहे, प्रत्येकाचं यश हे वेगळं असतं. तुम्ही कंपॅरिझन जर करत बसलात तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये निराशाला फेस कराल. तुम्हाला नेहमी निराश वाटेल, तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक वाटेल सगळं. डोंट डू दिस. टेक लेसन्स फ्रॉम होकायतो अँड ही रिअली एन्जॉयज हिज लाईफ. ही सेज आय एम द ओनली पर्सन फ्रॉम नागालँड. अँड इन दिस वे what he does is he gives a simple message to the nation of India that you should never ever compare your life with anyone. I am concluding to the final video of my presentation, and the final video is very inspiring.
लेकिन उसके बाद उसको फिर से रिफाइन करना आपका काम है. आपको सेल्फ मोटिवेटेड बनना पडेगा. सेल्फ मोटिवेशन पाहिजे. दररोज येऊन तुम्हाला इथे कोणी मोटिवेट करत बसणार नाही. एक स्ट्रॉंग वाय मनामध्ये घ्या आणि स्ट्रॉंग वाय मनामध्ये घेऊन त्याला तुम्ही त्या पद्धतीने सेल्फ मोटिवेटेड व्हा. लाईफमध्ये तुम्ही काहीही करू शकता. एक फोकस जर ठेवला ना, फक्त 5 शब्द आहेत, FOCUS फोकस, तुम्ही लाईफमध्ये काहीही करू शकतात. लाईफमध्ये तुम्ही काहीही करू शकता. लक्षात घ्या, या सगळ्या लोकांनी जे लीडर्स तुमच्यासमोर दिसत आहे, एकच गोष्ट कॉमन आहे, अँड दॅट इज एव्हरी डे. प्रत्येक दिवस तुम्हाला करावं लागेल. थकून जमणार नाही. जादूची छडीने एक दिवस फिरवली तुम्ही सक्सेसफुल झाला असं होत नाही. यू नीड टू डू इट एव्हरी डे, एव्हरी डे, एव्हरी डे, कन्सिस्टंटली. टेक एक्झाम्पल ऑफ विराट कोहली. कन्सिस्टन्सी इज द की. हे टूल्स तुम्ही लाईफमध्ये घ्यायचे, इम्प्लिमेंट करायचे, कन्सिस्टंटली अप्लाय करायचे, दररोज करायचं आहे. कारण मेहनत करताना तुम्हाला मजा येईल. बिकॉज प्रोसेस, लाईफ इज अ प्रोसेस. डेस्टिनेशन नाही आहे, प्रोसेस आहे. कुठे पोहोचायचं आहे ते फिक्स आहे, पण ह्या प्रोसेसमध्ये जर तुम्ही स्वतः एन्जॉय करत राहिलात, यू विल मेक इम्पॅक्ट इन दिस वर्ल्ड. यू विल मेक इम्पॅक्ट इन दिस वर्ल्ड. आय गॅरंटी टू यू. थँक यू सो मच फॉर सच अ बिग लवली ऑडियन्स. अँड तुमच्या सगळ्यांच्या करिअरला, तुमच्या सगळ्यांच्या जीवनाला खूप यश मिळो, खूप हॅपीनेस मिळो ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच अँड थँक्यू.